और बनी टाइम्स न्यूज, आपकी आवाज सच के साथ। सगळ्यात पहिले परभणीकरांचे धन्यवाद. आणि आज परभणी महानगरपालिका मध्ये आम्ही उपमहापौर या पदाचा कारभार सांभाळताना कुठेतरी प्रशासनातले काम हे गतिमान करण्यासाठी आज कॅबिनचं एक छोट्या स्वरूपात उद्घाटन केलं. आणि इथून परभणी शहरातील जी काही विकास कामं आहेत तर ते लवकरच आम्ही इथून गतिमान करण्याचा प्रयत्न करणार. सगळ्यात पहिले परभणी महानगरपालिकेचं जे आर्थिक जे उत्पन्न जे आहे, जे की राज्य शासनाने सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या स्तरावर तुमचे आर्थिक स्रोत निर्माण करा. आणि त्यातला एक जो विषय जो आहे आर्थिक स्रोताचा, तो आहे घरपट्टीचा, पाणीपट्टीचा, जे की आपल्या परभणी शहरामध्ये आपण वारंवार शास्तीची सुद्धा फार 100% शास्तीची घोषणा सुद्धा करतो. आणि त्यांना आपण त्या पद्धतीने काम करण्यासाठी सांगतो की बाबा आम्हाला तुम्ही कुठेतरी हे प्रशासन चालवण्यासाठी जे पैसे जे लागतात त्या संदर्भात सुद्धा आम्ही शास्ती माफ करा या संदर्भात घोषणा करत असतो. पण कुठेतरी उदासीनता याच्यात दिसते. आणि जो पाणीपट्टीचा जो विषय आहे, एवढी मोठी यंत्रणा आहे की ज्याला दर महिन्याला 60 ते 70 लाख रुपयाचा खर्च आहे. आणि तो आपण एक परभणीकर या नात्याने जर पाणीपट्टी आणि घरपट्टी जर ही जर रेग्युलर जर भरली तर लोकांना जे भेटणाऱ्या ज्या सुविधा आहेत किंवा कचऱ्याची गाडी असो किंवा साफसफाईच्या, तर हे कुठेतरी गतिमान होण्यासाठी याला लागतात पैसे. तर या टॅक्सच्या स्वरूपात जर सर्व परभणीकरांनी मिळून एक पिलानी जर आपण जर हे टॅक्स वगैरे पेड केले तर परभणी शहरावर महानगरपालिकेवर जे आर्थिक जे संकट आहे ते कुठेतरी दूर होईल. परभणी शहरामध्ये ज्यावेळेस मी आता ही तिसऱ्यांदा मी निवडणूक लढवली आहे, तर ज्यावेळेस लोकांचा जेव्हा नगरसेवक या नात्याने मी त्यावेळेस लोकांमध्ये जातो तर आमच्या परभणी शहर महानगरपालिकेच्या अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तर यासाठी मी परभणीतल्या आमच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये काही ठराविक ठिकाणी स्पॉट केलेले आहेत की ज्या ठिकाणी बिल कलेक्टर येतात, तिथं संबंधित सर्व अधिकारी तिथं प्रस्तावित होतात. आणि त्यांना तिथं येऊन आम्ही आवाहन करतो की बाबा महानगरपालिकेचे अधिकारी आलेले, बिल कलेक्टर आले आणि आपण तिथे येऊन त्यांचा टॅक्स पेड करावा आणि जो ते शास्तीचा जो 100% जो आहे तो फायदा तुम्ही घ्यावा, हे आम्ही त्यांना प्रोत्साहित करतो. त्यामुळे प्रभाग क्रमांक 1 मध्ये ही 100% शास्ती माफ 100% जे वसुलीचे आहे